नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधीच्या नव्या हप्त्यासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधव हे नमो किसान सन्मान निधीच्या नव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। अखेर या नव्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत त्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि तीच माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। मित्रांनो, राज्यातील जवळजवळ 90 लाख शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, PM किसान योजनेचे 2 हप्ते एकाच वेळी जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच वेळी 4000 रुपये जमा होऊ शकतात। मित्रांनो, PM किसान योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन बराच काळ उलटला आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। मित्रांनो, महाराष्ट्रात मात्र हा निधी नेमका कधी वर्ग होणार असा प्रश्न उपस्थित होत असताना साधारणपणे हा हप्ता 15 ऑगस्टच्या जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। परंतु 15 ऑगस्ट समोर गेल्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही या नमो शेतकरी सन्मान निधीच्या नव्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झालेले नाहीत। मग आता हे पैसे कधी जमा होणार हा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर उभा राहिलेला आहे। मित्रांनो, सध्या राज्य सरकारवर लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांमुळे आलेला जो आर्थिक ताण आहे त्या आर्थिक ताणामुळे आणि तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना या नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेचे पैसे मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे। परंतु मित्रांनो, रक्षाबंधन झाल्यानंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। जवळजवळ राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 28 ऑगस्ट रोजी या नमो किसान सन्मान निधीच्या नवव्या हप्त्याचे 2000 रुपये जमा केले जाऊ शकतात। तसेच नवव्या हप्त्यासोबतच 10व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये जर तुम्हाला नमो किसान सन्मान निधीच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला सरकारने टाकलेल्या काही अटी पूर्ण करणं गरजेचं आहे। जसे की तुमची KYC पूर्ण असणं गरजेचं आहे, आधार सेटिंग असणं महत्त्वाचं आहे, तसेच तुमच्याकडे शेतकरी फार्मर ID कार्ड असणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। तसेच बँकेची तुमचा मोबाईल क्रमांक आणि आधार लिंक असणं देखील तेवढंच अत्यंत गरजेचं आहे। तरच तुम्हाला या नमो किसान सन्मान निधीच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याचे तसेच PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळतील, अन्यथा तुम्ही या पैशांपासून वंचित राहू शकता। मित्रांनो, राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होऊ शकतात। हे 4000 रुपये 9व्या आणि 10व्या हप्त्याचे समजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाण्याची शक्यता आहे। मित्रांनो, 2026च्या सुरुवातीला सरकारकडून यंदाचा पहिला हप्ता जमा केला होता। त्यानंतर पुढील हप्ता जून महिन्यात हप्ता जमा होणार होता, पण अद्याप जमा झालेला नाही। आता हे दोन्ही हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर मित्रांनो, नक्कीच शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तुम्ही लवकरात लवकर सर्व प्रोसेस पूर्ण करून घ्या। लवकर तुमच्या खात्यामध्ये या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पुढेही जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।